विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडून प्रॉमिस हवंय मला, वचन हवंय म्हणूया आपण, की हे एकदा बोलून दाखवा माझ्यासाठी, की केमिस्ट्रीमध्ये तुम्ही जबरदस्त स्कोर करणार आहे. मी तुम्हाला सांगतोय, ते व्यवस्थित लक्ष द्या, अगदी व्यवस्थित. काय करूया आपण थोडासा ना पेपर डिस्कस करूया. पेपर एका मिनिटासाठी पेपर डिस्कस करूया. ओके. बघा, रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ द स्फिअर आणि एज लेंथ विचारलंय. पण कोण आहे हा? बॉडी सेंटर्ड. मग आर इक्वल्स टू √3/4 इंटू ए आहे का कुठं? आहे. अरे फॉर्म्युला विचारलाय. सीईटीत सुद्धा 50 प्रश्नापैकी एक फॉर्म्युला असतोच. फॉर्म्युले कुठे आहेत केमिस्ट्रीमध्ये जास्त नाही आहेत. अरे पण इथे दुसरा फॉर्म्युला विचारलाय. ओके. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट मी घेणार आहे आज. मी हा टाइप कव्हर करणार आहे. लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला सांगू का? आपला क्रॅश कोर्स तुम्ही जर बघितला असेल ना व्यवस्थित, तर अलिलिक हलाइड म्हणलंय ना, तसं विनाइल हलाइड पण आहे. सांगतो मी काय करणार आहे मग. तुम्ही नीट लक्ष द्या. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्किल हलाइड क्लासिफिकेशन, विनाइल आहे, अलील ब्रोमाइड, अलील हलाइड. अरे या अलील हलाइड मध्ये जो हॅलोजन आहे तो ज्या कार्बनला अटॅच असतो तो sp3 असतो, पण त्याच्या शेजारचा कार्बन sp2 असतो. जाऊ दे, अवघड वाटतंय, काही हरकत नाही. पण थांबा ना, मला काय सांगायचंय तुम्हाला नीट लक्ष द्या. हा सेक्शन बी मध्ये मला इथं विचारलंय एसआय युनिट ऑफ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आयएमपी मध्ये मी ते दिलेलंच आहे. लक्षात घ्या, दिलेलंच आहे. बर, सगळ्यात महत्वाचं, आज आज तुम्हाला ग्रीन केमिस्ट्री करायचंय. काय करायचंय सांगा? ग्रीन केमिस्ट्री. डेफिनेशन, त्याच्यानंतर पर्सेंटेज ॲटॉम इकॉनॉमी, युजेस वगैरे करायचं. बायोमॉलिक्यूल मध्ये तुम्हाला स्टार्टलाच ग्लुकोजच्या रिएक्शन्स करायच्या आहेत. पॉलिमर मध्ये स्टार्टलाच मोनोमरची सगळी नावं केली ना तुम्ही, मग माझे वन शॉट लेक्चर तुम्ही बघणार आहात, की जेणेकरून तुम्हाला कळेल की नुसतं मोनोमर कळालं तरी पॉलिमरचं नाव लिहायला जमतंय. बरं, आणि ग्रीन केमिस्ट्री मध्ये काय बोललो मी? पर्सेंटेज ॲटॉम इकॉनॉमी. ही काय मानगड आहे? एक्सप्लेन करतो. लक्ष द्या. बघा बघू काय फॉर्म्युला आहे. पर्सेंटेज ॲटॉम इकॉनॉमी इक्वल्स टू, तुम्हाला एखादी रिएक्शन दिलेली आहे. रिएक्शन मध्ये ऑब्व्हियसली रिएक्टंट असणार आहे आणि त्याच्यापासून प्रॉडक्ट तयार होत आहेत. अरे प्रॉडक्ट 2 किंवा 3 तयार होतील, पण डिझायर्ड प्रॉडक्ट एकच आहे. म्हणजे ज्याच्यासाठी रिएक्शन केली आपण तो डिझायर्ड प्रॉडक्ट. इथं काय करायचं? जे प्रॉडक्ट आहे ना त्याचं मोलार मास वरती घ्या. त्यांनी म्हटलंय फॉर्म्युला वेट म्हणून आपण वरती घ्या. डिवाइड बाय टोटल फॉर्म्युला वेट घ्या रिएक्टंट्स आणि इंटू 100. मग सीईटीत काय फॉर्म्युला विचारणार? बोर्डच्या एक्झाम मध्ये फॉर्म्युला येऊ शकतो. लिहून घ्या. मला गॅरंटी आहे की पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी येणार परीक्षेत. का सांगतो मी तुम्हाला. काही रिॲक्शन बघा. 1, 2, 3 रिएक्टंट आहेत. सगळ्यांचं मास डिनॉमिनेटर मध्ये घेतलं पाहिजे. हे इंटू 100 खाली लिहिले ना, तर इथं वर पाहिजे बरं का, इंटू 100 इथं. आणि सगळ्यात महत्वाचं जो डिझॅट, त्याचाच मास फक्त वरती घ्या. आता गंमत बघा, मी तुम्हाला पट 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 काय दाखवतोय, सीईटीत आलेले प्रश्न दाखवतोय. वरचा प्रश्न बघा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी इफ द फॉर्म्युला ऑफ द प्रॉडक्टचं वेट न्यूमरेटर मध्ये डिवाइड बाय सम ऑफ द फॉर्म्युला वेट ऑफ द रिएक्टंट डिनॉमिनेटर मध्ये आणि इंटू फक्त 100 करायचंय. ऑब्व्हियसली 50% आहे ना, 46 टू द 92 ना, आणि 100 ला 2 ने डिवाइड करा 50. सीईटीतले प्रश्न आहेत. सीईटीतले प्रश्न आहेत. काय विचारलंय? फॉर्म्युला विचारलाय. मग फॉर्म्युला वेट ऑफ द डिझायर्ड प्रॉडक्ट सम ऑफ द फॉर्म्युला रिएक्ट इंटू 100. सी बरोबर आहे. सी बरोबर आहे. चेक करा बाकीचे चुकीचे आहेत का. फॉर्म्युला वेट नुसतं म्हणले असं कसं चालेल? डिवाइड बाय कोण करणार? सम ऑफ द म्हणले, डिवाइड बाय कोण करणार? वरती रिएक्टंट घेतले उलट, वरती प्रॉडक्ट पाहिजे, खाली रिएक्टंट. ओळीनं 6-7 एमसीक्यू मला सॉल्व्ह करून द्यायचे. आता नीट लक्ष द्या. प्रॉडक्टचं वेट वरती लिहा, रिएक्टंटचं खालती लिहा, इंटू 100 करा. 50% आन्सर येणार आहे. अजून एक प्रश्न, प्रॉडक्टचं वेट वरती लिहा, रिएक्टंटचं खालती येणार. जे विचारलंय आपल्याला, पण पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी 75 दिले. विचारले ना फॉर्म्युला वेट ऑफ द रिएक्टंट. परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. सोपे वाटतायत ना, आणि सगळे आपण क्रॅश कोर्स मध्ये घेतलेले प्रश्न आहेत. लक्षात घ्या. हे आर इकडे येणार, घेतलेल्याच्या बाहेरचं काय येणारच नाहीये. लक्षात घ्या. मग आता पटपट 75, 25 3 जा, 25 4 जा, 3 1 जा, 3 18 जा, 18 4 जा, 72 आहे का? आहे ऑप्शन.
चला स्क्रीनशॉट काढा. होमवर्क चला बस एवढं करा. ठीक आहे. म्हणजे आपलं काय ठरलंय, की मी बोललो की मला पाहिजे काय? मला हवं आहे ग्रीन केमिस्ट्री. मग ग्रीन केमिस्ट्रीमध्ये सोपे प्रश्न काय बघा. नीट बघा. नेम द टेक्निक used to know the geometry of the nanoparticle ग्रीन केमिस्ट्रीमध्ये. हे नेम ऑफ द प्लॅटिनम कॉम्प्लेक्स आहे ना, हे सिस प्लॅटिन आहे बरं का, लक्षात घ्या. पण ते ऍक्च्युअली कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये आहे बरं का. एसआय युनिट आपण बघितलंय. आता सांगतो पुढं. आता माझं आहे का, डिस्टिंग्विश बिटवीन लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड्स. डिस्टिंग्विशचे सगळे पॉइंट एकदम देऊन टाकतो. क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड, ते आयोनिक क्रिस्टल आणि कोव्हॅलंट क्रिस्टल पहिला टॉपिक आहे. त्याच्यानंतर लॅन्थेनाइड, ऍक्टिनाइड्स, आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पण एक दोन डिफरन्स आहेत बरं का. पण आता खरा पेपर सुरू झाला. डिफाईन ग्रीन केमिस्ट्री. डेफिनेशन. शेवटच्या टॉपिकला डेफिनेशन. डिफाईन ऍसिडिक बफर सोल्युशन. दोन डेफिनेशन. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो रिएक्टंट ठेवूया बाजूला. डिफाईन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. थर्मोडायनेमिक्स मधल्या सगळ्या डेफिनेशन करायला लावल्या. सगळं करायचं सगळं. त्याच्यानंतर डिफाईन ऑस्मॉसिस दिलेलीच डेफिनेशन आहे. 4-5 डेफिनेशन झाल्या बाळांनो. 4-5 डेफिनेशन झाल्या. न्यूमेरिकल्स घेतो. इथं बघा. फिनॉलची रिएक्शन. ग्लुकोज आणि फिनॉल करायचंच आहे ऑर्गॅनिक मध्ये. SN1 SN2 करायचं आहे. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी करायची आहे. ऑर्गॅनिक मध्ये ना रिएक्शन तुम्हाला अवघड वाटतात ना, आणि गंमत बघा. लेबल डायग्राम H2O2 फ्युअल सेल. ओरडून मी सांगतो की डायग्राम म्हणलं की इलेक्ट्रोकेमिस्ट्री करायचं. डायग्राम म्हणलं की इलेक्ट्रोकेमिस्ट्री करायचं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा व्हॉट इज सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. इंटिग्रेटेड रेट लॉ आपण घेतलेलं आहे. तो फ्री लेक्चर दिलाय. ऑल डेरिव्हेशन्स एकत्र दिलेत तुम्हाला. तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. आता बघा इथं बघा. डिफाईन वल्कनायझेशन. व्हॉट इज पेप्टाइड बॉन्ड. डिफाईन डाय स्टिरिओ आयसोमर्स. त्याच्यानंतर व्हॉट इज रेफरन्स इलेक्ट्रोड. गाऊस प्रोसेस फिनॉल. आलं का परत फिनॉल. तर मी तुम्हाला सांगतो इथे जे दिसतं ना सिक्स ट्रान्स, हे डेल्टा एच डेल्टा यू डेरिव्हेशन. मग अशा वेळेस मी तुम्हाला सांगतो काय होतं तुमची भावना माहितीये का, अवघड पेपर आहे, बेकार आहे. पण मी तसा विचार करत नाहीये. मी IMP देतोय त्यातलं 20-25 मार्काला तर हमखास येणार आहे. म्हणजे मी भीती तुमची कमी करतोय. पण मला ते नकोच आहे तुमच्याकडून. मला काय हवंय, मला तुमच्याकडून प्रॉमिस हवं आहे. कुठलं प्रॉमिस हवंय, मला तुमच्याकडून जबरदस्त स्कोर हवाय. मग आता बघ चला, मी तुम्हाला सांगतो की आज तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय ना, मग ह्या 2-3 टॉपिकला टार्गेट करा. नक्की करा टार्गेट, लक्षात घ्या. आणि तुम्हाला हे जमणारच हे मला माहिती आहे. ओके. ऑल द बेस्ट.